नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, GMC नागपूर अंतर्गत एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी की फायनल असणार आहे। फायनल एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या पदभरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। तर पहा, GMC नागपूर अंतर्गत 680 पदांकरिता ग्रुप डी क्लास 4 पदाची या ठिकाणी सरळ सेवा पदभरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याचंच आज या ठिकाणी आपण पाहिलं तर फायनल एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल ऑफिसर हे पद होतं, कोऑर्डिनेटर आहे, तसेच न्यूट्रिशन ऑफिसर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, तसेच सिनियर नर्स मिडवाइफरी हे पद होतं, तसेच सिनियर लॅब टेक्निशियन हे देखील पद आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हे पद या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का नाही ते पहा। या ठिकाणी न्यूट्रिशन ऑफिसर हे पद आहे, त्यासाठी 2 उमेदवार या ठिकाणी एलिजिबल झालेले आहेत। ओके, सो ST प्रवरातून ह्या जागा भरण्यात आलेल्या आहे। ओके, सो त्या संदर्भात पहा, अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या दस्तऐवजावरून उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे। सदर प्रक्रिया भविष्यात सादर केलेली कोणतीही माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्याचे अधिकार हे निवड समितीने राखून ठेवलेले आहेत। जे काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारे या ठिकाणी तुमचं सिलेक्शन किंवा तुमच्या नावाचा समावेश एलिजिबल करण्यात आलेला आहे। ठीक आहे। सिनियर नर्स मिडवाइफरी ट्युटर या पदाकरिता या ठिकाणी कॅन्डिडेट जे आहे ते उपलब्ध झालेले नाही। ठीक आहे। नंतर जे काही पद आहे, इतर पद आहे, तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाकरिता तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। एलिजिबल आहे का नॉट एलिजिबल आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, समन्वयक अर्थात कोऑर्डिनेटर या पदाकरिता पदसंख्या 1 आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि उमेदवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती उमेदवार एलिजिबल झालेले आहेत ते। ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे। याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न काही असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।